कोल्हापूरला जाणार नाही असं म्हणा की मला जमणार नाही, जरा स्ट्रॉंग निगेटिव्ह घ्या. बरं मला कोल्हापूरला जमणार नाही जायला किंवा मला जाता येत नाही वगैरे वगैरे, हात कडे करा आणि हे वाक्य सारखं सारखं तुम्ही बोला, मला कोल्हापूरला जायला जमणार नाही. ओके, मी खाली येणार आणि तुम्ही हात असंच ठेवायचं. ओके, बोला. नाही मोठे बोला, पुन्हा तरी ऐकत नाही. ओके, कडक हात करायचा, हात कडक ठेवायचा, ताकद लावायची आणि मग बोलत राहायचं वाक्य. ओके, परत. ओके मॅडम, मी ट्राय केलं, काय बोलायचं, बोलतायत का काय, मला कोल्हापूरला जायला जमणार नाही, बरोबर, हे वाक्य बोला. ओके, आता आपण पॉझिटिव्ह वाक्य घेऊया का ना. माझा आत्मविश्वास जबरदस्त आहे, आय एम द बेस्ट, माझी स्मरणशक्ती चांगली आहे. नेमकं उलट बोलतात. आता उलट बोलण्याचा परिणाम काय होतो बघितलं आपण. नकारात्मक बोललो तर एनर्जी आपली कमी होते, ताकद आपली कमी होते. जर पॉझिटिव्ह बोललो आपण काय होणार आहे, एखादं पॉझिटिव्ह वाक्य सांगा मला. यस, मी माझ्या मुलाला चांगलं शिक्षण देणार, हे पॉझिटिव्ह वाक्य बोलणार आहे. हात परत कडक करायचा, मी खाली यायचं, आणायचा प्रयत्न करेल, तुम्ही येऊ द्यायचं नाही, तर वाक्य पॉझिटिव्ह असेल. किंवा असं म्हणा की माझ्या मुलाचे स्वप्न मी पूर्ण करेन, थोडं शॉर्ट करा, म्हणजे पटपट बोलताय, राईट. ताकद लावायची आणि बोलत राहायचं, बोलत राहायचं, बोलत राहायचं, बोलत राहायचं, बोलत राहायचं, बोलत राहायचं. फक्त वाक्य रचना बदलली, फक्त वाक्य रचना बदलली. आपण एक गोष्ट म्हणतो मला जमणार नाही आणि दुसरी गोष्ट आपण म्हणतोय की मी माझ्या मुलाचे स्वप्न पूर्ण करणार, मी माझ्या स्वप्न पूर्ण करणार, मी माझ्या मुलाचे स्वप्न पूर्ण करणार. एनर्जी लेवल वाढते, लक्षात घ्या. तर बोलायचे काय, आजपर्यंत आम्ही सुद्धा अभद्र बोलत होतो. माझं असं झालं, माझं तसं झालं, माझं घरात झालं नाही, माझी कंबरच होती, माझं ह्यावच होतंय, माझं नशीबच पक्का आहे, मला हे जमणार नाही, मला ते जमणार नाही, मी इकडे बसून झालं तर माझं लक्ष जात नाही, मी हे केलं, मी ते केलं, मला हे जमत नाही. काय नकार घंटा असते आमच्या आयुष्यात, आणि ही जेवढी नकार घंटा तुम्ही वाजवणार तेवढी तुमची ऊर्जा कमी होणार, लक्षात घ्या. प्रत्येक वाक्यामध्ये एवढी जर ऊर्जा कमी होत असेल तर दिवसभर मी काय करतो. जो आजारी व्यक्ती असतो माझं काय खरं नाही, तथास्तु, मग मी तिथे जवळ पाहिजे तथास्तु. आणि माझ्या संगी वास्तू पुरुष असतात, माहिती तुम्हाला, वास्तू पुरुष काही पण बोला ते काय म्हणतात, तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हा तथास्तुचा परिणाम. पॉझिटिव्ह बोललं तर पॉझिटिव्ह होणार, नेगेटिव्ह बोललं तर नेगेटिव्ह होणार. कृपा करून आजपासून पुढे अभद्र बोलू नका, फक्त पॉझिटिव्ह, सकारात्मक, होकारात्मक बोला. आणि आपल्या घरात मुली असेल, लहान बाळांना कधी त्यांना नाव काही करू नका, पॉझिटिव्ह बोलत राहा, चांगलं बोलत राहा, फक्त चांगलं बोलत राहा. नाही दोन दिवस नकार आलाच नाही पाहिजे, फक्त पॉझिटिव्ह बोलत राहा. ते तेंडुलकर होणार, ती महात्मा गांधीजी होणार, ते अभिषेक बच्चन होणार आणि आपल्याला पण अमिताभ बच्चन ते करणार. तर आपली वाक्य रचना बदलली तर आपण सहज यशस्वी होऊ शकतो. आता आपण पुढे सरांकडे जाऊया. सर तुम्ही काय करा, एखादी नकारात्मक कल्पना करा. आता आपण वाक्य बघितलं, जर विचार निगेटिव्ह केले तर काय होईल, बरोबर. मॅडमने ते बोलून दाखवलं नकारात्मक वाक्य. आता आपण काय करणार आहे, नकारात्मक विचार. बसल्या बसल्या आपण काय काम असतं दुपारचं, आपण विचार करतो कसला, निगेटिव्ह, फालतू विचार आपण करत असतो, राईट. आता सर तुम्ही काय करा, एखादा नकारात्मक विचार घ्या, डोक्यामध्ये हात ताकद लावायची, नकारात्मक विचार केला की फक्त असं करायचं, म्हणजे मला कळेल विचार नकारात्मक आला. डोळे बंद करून विचार केला तरी चालेल, फक्त असं डोकं आलं म्हणजे मला कळेल आला विचार, ताकद लावा. ओके, परत नकारात्मक विचार केला तर तो जास्ती पॉवरफुल आपली एनर्जी खाली ठेवतो. आता पॉझिटिव्ह विचार करायचा. एखादा देवी देवताचं आराध्य दैवत असेल, महालक्ष्मी असेल, तुळजाभवानी असेल, शिवाजी महाराज असेल, आई असेल, वडील असेल, प्रेमाचं प्रतीक एखादा व्यक्ती असेल, तर त्यांची मूर्ती जर डोळ्यासमोर आली तर काय होतं, म्हणजे पॉझिटिव्ह विचार केला, स्वप्नांचा विचार केला तर ते आपल्याला एनर्जी देतं. लक्षात घ्या. आपण बघूया काय होतं. आता पॉझिटिव्ह विचार तुम्ही करणार, पॉझिटिव्ह विचार केला की मान हलवा, म्हणजे मला कळेल की यस पॉझिटिव्ह विचार केला. ओके, आणि इकडे ताकद आपण लावणारच आहे. समजणार आपलं. जर तुम्ही विचार चांगला केला तर ताकद वाढते, आपली ऊर्जा वाढते. जर नेगेटिव्ह विचार केला तर तुम्ही घरी जाऊन 1000 वेळा हे प्रात्यक्षिक करा. आपल्या मुलांवर करा, आईवर करा, बहिणीवर करा,
बायकोला सांगा, दाखवा, मित्रांना दाखवा, सगळ्यांना दाखवा. जो तुमच्या समोर नकारात्मकता वाजवतोय, नकारात्मक बोलतोय, त्याला म्हणजे असं बोलायचं नाही. त्याला काय होतंय, उभा राहिला एक डेमो करून घ्या. त्यालाही कळेल, एवढी ताकद तुम्ही दाखवते, बापरे, एनर्जी वाढ होते. तो पॉझिटिव्ह बोलायला लागेल, म्हणजे तुमच्या आसपासची मंडळी सुद्धा काय होतील, सकारात्मक होतील. दृष्टिकोन त्यांचा बदलेल. आपला पण दृष्टिकोन चांगला ठेवला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.